लालबागचा राजा आमचा 14 फुटाचा आहे, त्याच्यावर मी कुठलीही मूर्ती करत नाही. मोठी मूर्ती करून त्याचं विसर्जन पण होणं गरजेचं आहे प्रॉपर. तर मी शक्यतो त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. प्रॉपरली बघून वगैरे सगळं काही बाबा टाके व्यवस्थित मारल्यात का, कुठे काही टाका लूज आहे का, नटबोल्ट लूज आहे का, हे पण प्रत्येक मूर्तिकाराचं कर्तव्य आहे की ह्या प्रत्येक गोष्टी बघितल्यानंतरच मग तो गणपती त्यांच्या इथून तो आगमनासाठी पुढे जावा. मंडळ काही सांगत असेल आणि जर मूर्तिकार ऐकला तर ती नक्कीच चूक आहे. नमस्कार, मी पूजा. लोकमतमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. पण सगळ्याच जवळपास गणेश भक्तांचे डोळे आसुसलेले असतात, ज्याला बघण्यासाठी तो म्हणजे लालबागचा राजा. आणि त्या लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष रत्नाकर कांबळी आपल्या सोबत आहेत. मला लालबागच्या राजाबद्दल पहिल्यांदा तर तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा आपण एखादी मूर्ती घडवतो तेव्हा त्या मूर्तीचे सुरक्षितता याची काळजी एखादा मूर्तिकार कशी घेतो, म्हणजेच कारखान्यापासून ते आगमन मिरवणुकीत नेण्यापर्यंत एकूणच ही सगळी प्रोसेस कशी असते? सर्वप्रथम जेव्हा आम्ही गणपती चालू करतो तो कुठलाही असो, भले 5 फूट असो का म्हणजे हाईटवाला. आता जसं आम्ही लालबागचा राजा जो आहे माझा 14 फुटाचा आहे, त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे सर्वात मोठी मूर्ती तीच आहे. माझ्या सगळ्या मूर्ती 5 ते 14 फुटाच्या आतमधल्याच आहेत. तर सर्वप्रथम कसं असतं की म्हणजे ज्याच्यावर आपल्याला बाप्पा बसवायचा विराजमान करायची ती टेबल असतं, जे बाकडा असतो तोच आधी प्रॉपर आपण मजबूत असावा, हे माझं मत आहे. कारण आज आपल्या मुंबईच्या बाहेर पण जाणाऱ्या मूर्त्या आहेत किंवा वर्षानुवर्ष ते टिकायला पाहिजे. तर प्रत्येक मूर्तिकाराची मूर्त्या घडवायची पद्धत ही वेगवेगळी आहे. तर माझं पर्सनल म्हणजे मी जेव्हा स्वतः काम करतो त्याला माझे बाकडे, आता तुम्ही बघताय आपण ह्या गणपतीचा बाकडा जिथे सिंहासन ज्याचं बनलं जातं तो मजबूत असतो. त्याच्यानंतर आपण जेव्हा बाप्पाला घडवायला चालू करतो त्यावेळेला आतमध्ये आमचं स्ट्रक्चर असतं, म्हणजे आपण त्याला फ्रेंच म्हणतो, पाईप असतो. बॉडीच्या आकारानुसार त्या पाईपची पण साईज असते, त्याप्रमाणे तो आपण त्याला सपोर्ट देत असतो. पूर्ण हातामध्ये पायामध्ये शिगा असतात आणि त्या सगळ्या पाईपला जॉईंट असतात, जेणेकरून कुठे मूर्ती बसू नये किंवा प्रवासामध्ये जाताना तिचा तोल जाऊ नये वगैरे. आणि तो जो मेन पाईप असतो हा खालच्या बाकड्याला फिट असतो, जेणेकरून ती मूर्ती त्याच्यावर स्थिर राहावी. म्हणजे कुठेही तुम्ही मूर्ती हल्ली किंवा खड्ड्यातनं गेली वगैरे काय झालं तरी त्यातनं ती सेपरेट होऊ नये, हे आमचं तसं प्रोव्हिजन असतं. आणि ॲट द एंड ज्या वेळेला तुम्ही विसर्जनाचा पार्ट असतो त्याला फक्त ते बाकड्याच्या पाठीमागून जाऊन ते खालचे स्क्रू खोललेत की फक्त आपला बाप्पा जो असतो तो पाण्यामध्ये रिलीज म्हणजे फ्री होतो आणि मग ती मूर्ती हलगतपणे आतमध्ये आपण पाण्यामध्ये सोडून देतो. अशा प्रकारे माझ्या तरी मूर्तीमध्ये मी सगळं आर्मेचर असतं, ह्या सगळ्या गोष्टी सेफ्टी बघायला लागतात. कारण माझ्या मूर्त्या ह्या मुंबई, महाराष्ट्र, दिल्लीपर्यंत माझ्या मूर्त्या जातात, गुजरातमध्ये माझ्या मूर्त्या जातात आणि त्यांचा प्रवास कमीत कमी 20-22 तासाचा असतो. त्यामुळे ह्याची काळजी घेणं हे आपल्या मूर्तिकार बंधूंचं किंवा माझं स्वतःचं ॲज अ मूर्तिकार म्हणून आपलं ते कर्तव्य आहे आणि ती एक मोठी जबाबदारी आहे. पण आत्ता लालबागचा राजा असेल किंवा इतर अनेक मूर्ती ज्या आहेत त्या तुम्ही बनवता, त्या मूर्ती तुम्ही घडवता. या सगळ्यांमध्ये जर आपण विचार केला तर सुरुवातीपासून जसं की मी तुम्हाला सांगितलं मिरवणुकीपर्यंत अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्यांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे? उंचीचा विषय असेल, त्याचबरोबर आपण जर बघितलं तर आता अनेक ज्या मूर्त्या असतात त्यांचे काही नियम आहेत का? म्हणजे मूर्तिकारांना तुम्हाला काही नियम घालून दिलेत का की या फुटापर्यंतच मूर्ती बनवली गेली पाहिजे किंवा जास्त 20 फुटाच्या वर तुम्ही जर मूर्ती बनवली तर ती असुरक्षित असू शकते किंवा ती पडण्याची जास्त भीती असते, असे काही नियम असतात का? एक मूर्तिकार म्हणून, कारण तुम्ही इतक्या मोठ्या मूर्त्या घडवता, लालबागचा राजा अख्ख्या देशभरामध्ये प्रसिद्ध आहे. ती मूर्ती जेव्हा तुम्ही घडवता तेव्हा उंचीची किती काळजी घेतली जाते? जेवढी जास्त मूर्ती उंच असते तेवढी तिचा धोका जास्त असतो, असं काही असतं का? तसं म्हणता नाही येणार, कारण जसं मी म्हटलं की मूर्तीच्या आकारावरती आतमध्ये जे आपण आर्मेचर करणार आहोत, लोखंडाचे पाईप, सळ्या वगैरे जे काय वापरणार त्या पद्धतीने त्याची साईज वाढत जाते. आता आमच्या कारखान्यामध्ये, आमच्या फॅमिलीमध्ये सर्वात मोठी मूर्ती आमची लालबागच्या राजाचीच आहे.
आणि मी शक्यतो पर्सनली हाईटला तेवढं महत्त्व देत नाही, कारण आज मला माहिती आहे की आज मूर्ती जेवढी मोठी त्याचं विसर्जनही पद्धतशीर झालं पाहिजे, जसं आपलं राजाचं होतं. तर आज राजा हा 14 फुटाचे बाप्पा आहेत आपले. तर त्याच्यामध्ये पण आता सुरुवातीपासून तुम्ही बघितलं असाल, ज्यावेळेला 10 दिवस राजाला हार तुरे वगैरे घालायला वरती त्यांचे म्हणजे सहकारी असतात, का सदस्य असतात. त्याच्यानंतर अंगावरती जेव्हा विसर्जनला आपली मिरवणूक चालू होते, त्यावेळेला पण बाप्पा ट्रॉलीवर जेव्हा घेतला जातो, त्यावेळेला त्याच्या रथावरती जवळजवळ 12 ते 15 शिलेदार असतात. त्यांचं वजन, नंतर वरती जे हार घालणाऱ्याची जी म्हणजे त्यांची जी एक जबाबदारी आहे, ते शेवटपर्यंत असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही पूर्वीपासून सळ्या, शिगा वगैरे ह्या कायम वापरत आलो आहे. त्याच्यामध्ये कुठल्याच गोष्टीचा आपल्याला आणि मी पर्सनली कधीच ते कॉम्प्रोमाइज करत नाही. भले ती राजाची मूर्ती असो या इतर ठिकाणी जाणाऱ्या 12 फुटाच्या ज्या मूर्त्या आहेत, त्याच्यात पण आम्ही जेवढं मजबूती करता येईल, एक वेळ लोखंड जास्त गेलं चालेल, पण ती सेफ्टी महत्त्वाची आहे. कारण आम्हाला माहिती आहे की इथून शेकडो किलोमीटर दूर जाणार आहे. आता दिल्लीची मूर्ती जसं म्हटलं 1000-1500 किलोमीटरच्याही पुढे जाते. तर त्या गोष्टी असं नको व्हायला की उद्या परत कुठे रस्ते खड्डे आले, काय आलं, तर त्याच्यानी परत त्या मूर्तीचं कुठे खंडित होणं, हे सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या आहेत, ही मूर्तिकाराची जबाबदारी आहे. त्यामुळे माझ्या कारखान्यामध्ये तुम्ही जेवढे पण बघाल, मी सगळ्यांना एक आर्मेचर वापरलं जातं. म्हणजे लोखंडाचं सगळे पाईप्स वगैरे शिगा वापरल्या जातात. आणि दुसरी गोष्ट असं अजून कुठे आमची नियमावली असं नाही आहे की कुठे कंपल्सरी आम्हाला ह्याच हाईटची मूर्ती पाहिजे. एवढंच आहे की प्रत्येक मूर्तिकाला त्याची जबाबदारी माहिती आहे. जेवढ्या हाईटच्या मूर्त्या असणार त्या पद्धतीने ते लोकं आतमध्ये आर्मेचर म्हणजे पाईपचं वेल्डिंग वगैरे सगळ्या त्यांचे सपोर्ट्स असतात. आणि आज आपल्या मुंबईची परंपरा आहे म्हणजे गणपती तर आलाच गणेशोत्सव, पण गणेश गल्ली आहे किंवा असे बरेच परेलचा महाराजा वगैरे ही जी परंपरा आहे इतक्या वर्षाची, नरे पार्कचा आहे, अशा बऱ्याच मूर्त्या आहेत ज्या उंच उंच आहेत. तर त्याच्यामध्ये पण मूर्तिकार पद्धतशीर म्हणजे ज्या पद्धतीने त्यांचं वेल्डिंग वगैरे केलं जातं ती त्यांची जबाबदारी आहे. त्यांना माहिती आहे की किती स्वरूपामध्ये आपल्याला आतमध्ये सपोर्ट द्यायचे आहेत वगैरे. ही परंपरा इतक्या वर्षापासून आपली चालूच आहे. त्यामुळे असं कुठे बंधन नाही की हाईट आम्हाला गव्हर्नमेंटने असं सांगितलं की इतक्या फुटाचीच करायची किंवा तितक्या फुटाचीच. तर आम्ही जसं प्रत्येक मूर्तिकाराची जबाबदारी आहे ती तो आपापल्या पद्धतीने पार पाडतो. पण आत्ता आपण बघतोय की काही गणेश मंडळांमध्ये ही स्पर्धा लागली असं वाटतं का, की मूर्ती कुणाची उंच असावीत किंवा मूर्ती कुणाची जास्त चांगली असावी. त्यामुळे तुम्ही एक मूर्तिकार म्हणून मूर्तीचं उंच असणं हे काही गरजेचं आहे का, असं तुम्हाला वाटतं का? किंवा मूर्तीची सुंदरता ही तिच्या उंचीमध्ये आहे असं तुम्हाला वाटतं का? कारण नुकतीच जी आता एक घटना घडली त्याच्यामध्ये पण ती 22 फुटांची त्या मूर्तीची उंची होती. त्याच्यामुळे इतकी महत्वाची आहे का उंची? कारण आता गणेश मंडळांमध्ये आपण बघतोय आजकाल, की जेवढ्या अनेक मोठ्या-मोठ्या मूर्त्या उंच असल्याचं सुद्धा आपल्या निदर्शनास येतंय. मी मगाशीच म्हटलं की आज मी पर्सनली आज मला कोणी जरी सांगितलं की आम्हाला इतक्या फुटाची मूर्ती पाहिजे, 18 फूट, 20 फूट म्हणजे जे काय आहे ते, तर मी कटाक्षाने माझी फॅमिली आजपर्यंत मी जसं म्हटलं लालबागचा राजा आमचा 14 फुटाचा आहे, त्याच्यावर मी कुठलीही मूर्ती करत नाही. पण मलाच ते स्वतःला जास्त म्हणजे शक्यतो आवडत नाही की खूप मोठी मूर्ती करून त्याचं विसर्जन पण होणं गरजेचं आहे प्रॉपर. तर मी शक्यतो त्या गोष्टीला जास्त महत्त्व देत नाही. पण मी एवढं सांगू शकतो की म्हणजे आमचे गणपती आता जेवढे आहेत सगळ्यांच्या म्हणजे राजाच्याच प्रतिकृती आहे. त्यामुळे आम्ही कधी कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये नसतो किंवा त्यांनी एवढा केला म्हणून मी एवढा मोठा केला. लोकांना कसं आहे आज शेवटी मूर्तिकाराचा हे आहे कॉल आहे की त्यांनी कशा पद्धतीने मूर्त्या केल्या पाहिजेत. जर मंडळ काहीही सांगत असेल आणि जर मूर्तिकार ऐकला तर ती नक्कीच चूक आहे. पण ते मूर्तिकार तेवढा अभ्यासू असेल, हां, त्याला कॉन्फिडन्स आहे की बाबा आज मी एवढी मोठी मूर्ती करून त्याच्यात सपोर्ट करून विसर्जनापर्यंत प्रॉपर करू शकतो, तरच ती करावी. पण जोपर्यंत आपल्याला टेक्निकल नॉलेज नाही आहे आणि कोणी नौके असतील वगैरे, तर नक्कीच सगळ्या सिनियर मूर्तिकारांचा या लोकांनी हे घ्यावा म्हणजे सल्ले घ्यावेत आणि त्याच्यानंतरच मग मूर्ती घडवायला तयार करावी हे माझं मत आहे. आता एक पोलिसांनी जी आत्ताच्या घटनेत माहिती दिली होती, की ती वेल्डिंग मूर्तीचं तुटलेलं होतं. मग ते पुन्हा ती आणण्यात आली कारखान्यामध्ये आणि ती परत नेण्यात आली. अशा वेळेला जेव्हा एखादी घटना घडते, जेव्हा वेल्डिंग तुटतं आणि ती परत आणण्यात येते, तेव्हा ती परत आणण्यात आली आणि मग नंतर असं बोललं गेलं, की 1 आठवडा अजून ती तयार नव्हती, ओलसर होती वगैरे, वगैरे.
यामध्ये जबाबदार मूर्तिकारालाच ठरवलं जातंय. पण तुमचं काय म्हणणं आहे? मंडळाचे कार्यकर्ते असतात, अनेक लोकं याच्यामध्ये इन्व्हॉल्वड असतात. पण जेव्हा अशी एखादी घटना घडते किंवा काहीतरी असेल, त्यांना वाटत असेल मूर्तीमध्ये असं-असं आहे, तेव्हा कोणत्या-कोणत्या गोष्टी पडताळणं गरजेचं असतं? एक्झॅक्टली. मी एकच सांगेन की ज्यावेळेला आपण मूर्तीची ऑर्डर देतो आणि आपल्या मुंबईमध्ये जागेची फार अडचण आहे. आता माझ्यासारख्या मूर्तिकाराची आमची अशी व्यथा आहे की आज माझ्या 4 मूर्त्या गेल्या की पुढच्या 4 मी उभ्या करतो. तर ऑब्व्हियसली की जोपर्यंत मूर्ती सुकत नाही, तोपर्यंत नक्कीच ती त्या जागेहून म्हणजे आपल्या जागेतनं त्यांच्या ठिकाणी नेणं हे चुकीचंच आहे. जोपर्यंत पूर्णपणे ती सुकत नाही, त्याचं पूर्णपणे कलर वगैरे म्हणजे आपलं प्लॅस्टर असल्यामुळे आज वातावरण पावसाचं असतं. ते पूर्ण सुकल्यानंतर मी सुद्धा मला पण काही काही लोकं सांगतात, की "अरे आम्हाला ह्या तारखेला द्या." आज उभी केली तर लगेच 8 दिवसात. मी कधीच कोणाला त्याला म्हणजे सपोर्ट करत नाही. कारण आज शेवटी माझी जबाबदारी आहे. उद्या काय कमी जास्त झालं तर ते शेवटी मूर्तिकारावर येतं. त्यामुळे मी कंपल्सरी म्हणजे माझ्या जेवढ्या पण मूर्त्या आहेत, जशी होईल त्याच्यानंतर पूर्णपणे सुकल्यानंतरच म्हणजे 100% सुकल्यानंतरच मी माझ्या कारखान्यातनं ती बाहेर जाण्याची परवानगी देतो. त्यामुळे ह्या आणि वेल्डिंगचा विषय आला तर अशा गोष्टी बऱ्याच वेळेला झालेल्या आहेत. नाही असं नाही म्हणजे वेल्डिंग कुठे समजा कमकुवत झालं, तर ते परतही काही ठिकाणी मारलं गेलेलं आहे. असं नाही की ते होत नाही. पण एक आहे की जर आता ह्या गणपती जेव्हा म्हणजे जसं बुलेश्वरचा तुम्ही विषय म्हणताय, त्याची पार्श्वभूमी मला खरंच माहीत नाही आहे की नक्की काय झालं. आता त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत 10. पण त्यातलं आपल्याला एक्झॅक्टली नेमकं कारण काय आहे त्याचं आपण सांगू शकत नाही आहे. पण एक मात्र नक्की आहे की मी एवढंच म्हणेन की मूर्ती किती मोठी असावी. आज प्रॉपर वेल्डिंग केल्यानंतर आणि त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्यांनी एकदा म्हणजे मूर्तिकार त्यांनी स्वतः प्रॉपरली बघून वगैरे सगळं काही बाबा टाके व्यवस्थित मारल्यात का, कुठे काही टाका लूज आहे का, नटबोल्ट लूज आहे का, हे पण प्रत्येक मूर्तिकाराचं कर्तव्य आहे की ह्या प्रत्येक गोष्टी बघितल्यानंतरच मग तो गणपती त्यांच्या इथून तो आगमनासाठी पुढे जावा. ही प्रत्येक मूर्तिकाराची जबाबदारी आहे. लालबागचा राजाची मिरवणूक आपण जी बघतो दरवर्षी, ती अनेक देशभरातून वेगवेगळे लोक येत असतात लालबागचा राजाला बघण्यासाठी. कशा प्रकारे त्या मूर्तीच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते? ज्यावेळेला आपलं मंडळ आज त्या गोष्टीमध्ये इतके वर्ष आज 94 वर्ष आहेत राजाला झाली. तर आज त्यातले सिनियर जे आहेत आमच्या मंडळामध्ये प्रत्येक गोष्टीची एक टीम आहे. म्हणजे विसर्जन कमिटी वेगळी आहे. ह्या सगळ्या प्रत्येक अशा तर त्यांच्याकडे त्यांची जबाबदारी त्यांना माहिती आहे. ज्यावेळेला आपण स्टेजवरनं गणपती बाप्पा ट्रॉलीवरती घेतो. आता त्याच्यामध्ये पण बरेच नवीन आज टेक्निक आलेली आहे. आता डायरेक्ट बाप्पा ढकलूनच आपण खाली रोलर्स असतात ते डायरेक्ट ढकलला पाठीमागून बाकडं ढकललं की तो ट्रॉलीवरती येतो आणि ट्रॉलीनंतर आज सेफ्टी घेतात की मंडळ ती पूर्ण बेल्टनी बांधली जाते ती मूर्ती. बेल्ट आणि पाट आणि जो रथ आहे त्याला ती पूर्ण बेल्ट असतो त्या मोठ्या बेल्टनी ती बांधली जाते जेणेकरून आज मूर्ती कुठेही खड्ड्यात आली काय झालं किंवा इकडे तिकडे लेफ्ट राईट किंवा मागे पुढे सरकता कामा नये ती त्या पद्धतीने बेल्टनी फिट केली जाते जेणेकरून त्याच्यावरती जसे मी मगाशी म्हटलं की 10 ते 12 शिलेदार असं जे राजाच्या सेवेला हार वगैरे घालायला सगळी लोकं जवळजवळ एक 10-15 जण वरती उभे असतात. त्यांचं पण वजन त्या ट्रॉलीवर पेलवलं पाहिजे. त्यांच्याही पुढे तोल जाता कामा नये. त्यामुळे मूव्हिंगच्या वेळेला आता आमची प्रभाळ पण असते. प्रभाळच्या मागे पण मोठी शिडी लावलेली असते. त्याच्यावरती सुद्धा आमची प्रभाळ तुम्ही बघाल तर लालबागच्या राजाची प्रभाळ आहे. हा भायखळ्याचा ब्रिज आहे. तो कमी हाईट असल्यामुळे आम्हाला ती प्रभाळ लालबागच्या राजाची फोल्ड करावी लागते. ब्रिज खालनं पास झाल्यानंतर परत ती ओपन करतात. तर त्याच्या मागे पण 3-4 जणं कायमची म्हणजे कंटिन्युअस 22 तास बसलेले असतात. ते त्या 4 ते 5 जणांची तीच जबाबदारी आहे की प्रभाळ म्हणजे कुठे लागू नये का कुठे मूर्तीला इजा होऊ नये किंवा आपल्या प्रभावीला म्हणजे बाप्पाला ओव्हरऑल कुठेही कोणालाही कुठल्या प्रकारची दुखापत होऊ नये. त्यामुळे आमचं मंडळ तेवढं सक्षम आहे की आजपर्यंत जेवढी म्हणजे आज तुम्ही बघितलं असाल की रथावरती बरीच गर्दी असते. आजूबाजूला पब्लिकचा अलोट गर्दी असते. त्यामुळे पब्लिकलाही कुठे त्रास होता कामा नये. चारी बाजूला मंडळाची मुलं आज तराफ्याच्या म्हणजे आपल्या ट्रॉलीच्या बाजूला असतात जेणेकरून कोणाच्या पायावरनंही ती चाकं जाऊ नयेत बाप्पाच्या रथाची वगैरे. ही सगळी काळजी आमचे मंडळ कायम घेत असतं आणि सगळीच मंडळ आहेत म्हणजे असं नाही आमच्या लालबागमधली सगळी मंडळ आहेत जी प्रत्येक म्हणजे आज चिंतामणी असो गणेश गल्ली असो आज प्रत्येक म्हणजे मंडळांनी स्वतःची जबाबदारी आजपर्यंत व्यवस्थित पार पाडलेली आहे. आता लालबागच्या राजाचे मूर्तिकार आमच्या सोबत आहेत म्हणून हा प्रश्न, की यंदा लालबागच्या राजामध्ये काय वेगळं असणार आहे? वेगळं असं काय नाही राजासारखाच राजा असणार कारण मी त्याच्यात आता जास्त आम्ही पोजमध्ये बदल करत नाही.
तुम्हाला प्रभाळीमध्ये काहीतरी नाविन्य आम्हाला करता येतं. कारण आता कसं आहे की काही रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे आज दोन्ही पाय आम्ही वरच ठेवतो, कारण आपल्याला डोकं टेकायला लागतं वगैरे. पण काही ना काहीतरी बाप्पाच्या आशीर्वादाने काही ना काहीतरी आम्ही नवीन द्यायचा कायम प्रयत्न करत असतो. ते तुम्ही बघालच, कारण आता रिव्हील करून फायदा नाही. जेव्हा बाप्पाचा फर्स्ट लुक असेल तेव्हा नक्कीच तुम्ही राजाचं दर्शन घ्याल. तर हे होते संतोष रत्नाकर, कांबळी लालबागच्या राजाचे मूर्तिकार. मूर्तीबाबतचे वेगवेगळ्या ज्या गोष्टी होत्या, जे खरं तर प्रश्न प्रेक्षकांना सुद्धा पडलेले होते, त्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न आपण केला. आणखीन तुम्हाला काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.